आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्व संगे सकाळ कार्यक्रम संदर्भात स्वागत करत आहे. आपण हल्ली पाहत आहे, कारण आम्ही मूळ धरून वाढायला पाहिजे. तर रोमक्रंस पत्र त्याच्या 11 अध्याय 16 वचनामध्ये, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरवतील. मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरवतील. हा मूळ कोण आहे? प्रकटीकरण 22:16 वाचत आहे. प्रकटीकरण 22:16 येशूने म्हटलं, मी दाऊदाचा मूळ आहे आणि प्रकाश देणारा सकाळचा मी तारा आहे. म्हणजे मूळ पुरुष म्हणजे येशू ख्रिस्त आहे. त्या मूळ जर पवित्र असेल, एक झाडाचा मूळ पवित्र असेल, संपूर्ण झाड पवित्र असेल. म्हणजे झाडाचं मूळ कडवं असलं तर संपूर्ण झाड आणि झाडाचे फळे कडवंच असणार ना. समजा मूळ तर चांगलं मूळ आहे, चांगलं झाडाचं मूळ आहे, तर त्या फुलबागा आणि फलबागा एकदम गोड 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 आंब्यासारखा असेल ना. तसंच तर मूळ येशू ख्रिस्तावर तुमच्या जीवन कसा जुडलेला आहे. कारण येशूने म्हटलं, पेत्रांची पहिली पत्री 1:15 आणि 16 मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र राहा. तुम्हाला मी बोलवलेलं आहे, मी पवित्र आहे, तुम्ही पण तुमच्या सर्व चालचलन पवित्र राहा. म्हणजे येशू ख्रिस्त एकच परमेश्वर आहे. या जगामध्ये म्हटलं योहान 12:46 माझ्यामध्ये पाप आहे असं तुम्ही कोणी सांगू शकता का? योहान 8:46 क्षमा करा. तर येशू एकच पवित्र पुरुष आहे. तो देव होता. देव स्वतः मानव म्हणून आला म्हणून तो पवित्र आहे. त्याच्या पवित्र रक्तानेच आज आम्हाला शुद्धीकरण भेटते, आम्हाला पापाची क्षमा भेटते. आज येशू मुळाबरोबर तुम्ही जोडून घ्या. मूळ येशूचं पवित्र आहे, तुम्ही पण पवित्र असाल. चला प्रार्थना करूया. पवित्र देवा, धन्यवाद प्रभू. आमच्या मूळ पुरुष ख्रिस्त येशू आहे. कारण त्यांनी संपूर्ण जगाचं निर्माण केली, आम्हा सर्वांना त्यांनी सृष्टी केली प्रभू. आणि आमच्यासाठी या जगामध्ये मानव म्हणून येऊन स्वतःचं जीवन अर्पण केला. तो मूळ त्याच्या पवित्र रक्त आमच्यासाठी व्हायला म्हणून आज येशूच्या रक्ताने आमच्या पाप धुवून जाते, तर आम्ही पण पवित्र होतो. आज वचन ऐकणं जीवनामध्ये पवित्रता येऊ दे प्रभू. त्यांना शुद्ध कर, मनाला शुद्ध कर जीवनामध्ये, आणि फुले आणि फले भरपूर येऊ दे. त्यांना आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा, ऐक प्रभू राजा. आमीन और आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.